कर्जमाफी मोर्चानंतर पीक विमा प्रश्नावर लढा उभारा असे आदेश धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय महायुतीला मतदान करू नका। प्रधानमंत्री फसल योजना नावाप्रमाणे तुम्ही फसलात। शेतमालाला हमीभाव मिळत नाही तोवर मतदान नको। आम्हाला तुमचे खोके नको, घामाचे पैसे द्या असं वक्तव्य देखील उद्धव ठाकरेंनी केले। कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा साथ बारा नाही बाजूला हेच तुम्हाला मी सांगतोय। जसं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा। आता लोक विचारतात, शेतकरी विचारतात, आता पुढे पळायला चोरा अभ्यास करतोय। हा मत चोरा, मत चोरी करून सत्तेवर आहे। जसं त्यांनी सांगितलं की आमचं त्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू, तुम्ही मतदान करून मोकळे झालात। आता सांगतात योग्य वेळी आम्ही कर्ज माफ करू। आता तुम्ही त्यांना सांगायचं जोपर्यंत आमचं कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत घेत नाही। जोपर्यंत पीक विम्याचे पूर्ण पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार नाही। उद्धव ठाकरेच्या काळामध्ये आणि यापूर्वीच्या 3 कर्जमाफी झाल्या तरी शेतकऱ्यावर कर्ज का झालं? कारण आपल्याला पॅरामीटर लावावे लागतील, उलट टॅक्स जास्त द्यावं लागतील। मी तर या मताचा आहे इन्कम टॅक्स प्लेअरचं कमी करून, आता माझी शेती आहे, माझ्या नावाने 2 एकर, तर मला एक कर्जमाफीची गरज आहे का? मी कर्ज काढलाय, त्यामुळे कर्जमाफ कुणाचं केलं पाहिजे तर या राज्यातल्या अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आणि जो अजूनही सावरत नाहीये अशा लोकांचं केलं पाहिजे। आणि पुन्हा कर्ज होऊ नये यांच्यावर, या शेतकऱ्यावर, त्याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे। ते आमचं सरकार करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।